बायको, एक राहिलेला मुलगा आणि मी स्वतः. मी कसा पण जाऊन तिथं काय प्रयत्न करणार, आत्महत्येचा तो करणार. मला आजच्या काय फायदा शोधणे आणि बोलतो. सावंत साहेब खोटं बोलू नका. तुम्हाला नसेल न्याय द्यायचा मला नका घेऊ. जिथे भविष्य घडवायला जायचं, आजची परिस्थिती सुधारावी म्हणून शिक्षण घ्यायला जायचं, त्याच विद्येच्या दारी विद्यार्थ्यांबरोबर होणारा भेदभाव हा त्या कोवळ्या जीवांच्या इतका जिव्हारी लागू शकतो की त्याचे गंभीर पडसाद एका संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागू शकतात. अशीच एक दुर्दैवी घटना घडलीये नवी मुंबईतील ऐरोली शहरामध्ये. ऐरोली शहरात असलेल्या एका शाळेतील 10वीच्या विद्यार्थिनीने शिक्षिकेमुळे आत्महत्या केल्याचा प्रकार 2 दिवसांपूर्वी उघडकीस आला. अद्यापही त्या शिक्षिकेवर किंवा शाळा प्रशासनावर पोलिसांनी कारवाई केली नव्हती. त्यामुळे अर्थातच ऐरोली परिसरात संतापाचं वातावरण पसरलं होतं. याच पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबाची भेट घेतली आणि या संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. मात्र नेमकं घडलं काय, कुठल्या कारणामुळे या 10वीच्या विद्यार्थिनीने आपलं जीवन संपवण्याचा इतका टोकाचा निर्णय घेतला, हे सगळे तपशील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच पद्धतीने तिच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्राप्त माहितीनुसार ऐरोलीतील एका बड्या शाळेमध्ये ही विद्यार्थिनी इयत्ता 10वी मध्ये शिकत होती. शाळेत 6माही परीक्षा सुरू असताना या विद्यार्थिनीच्या बाकड्याखाली शिक्षिकेला एक चिठ्ठी सापडली. कोणतीही खात्री अथवा चौकशी करण्याऐवजी हीच मुलगी कॉपी करतेय असं समजून या शिक्षिकेने सगळ्यांच्या समोर या विद्यार्थिनीसाठी अत्यंत अवमानकारक अशी भाषा वापरली. तिच्या आर्थिक परिस्थितीवरून जातीवाचक भाषा वापरून या शिक्षिकेने तिला संपूर्ण वर्गासमोर अपमानित केलं. संपूर्ण वर्गासमोर झालेला हा अपमान, ही बदनामी सहन न झाल्यामुळे या 16 वर्षीय विद्यार्थिनीने मानसिक तणावाखाली जाऊन आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती तिच्या कुटुंबियांकडून मिळते. दरम्यान ही आत्महत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. शिक्षिकेच्या अशा पद्धतीच्या वागणुकीमुळे या कोवळ्या जीवाने टोकाचा निर्णय घेतलाय असं सध्याच्या माहितीनुसार उघड झालंय. दरम्यान ही घटना जितकी दुर्दैवी आहे तितकीच संतापजनक सुद्धा आहे. कारण 2 दिवस उलटून गेले तरी या कुठल्याही प्रकरणामध्ये त्या शाळेवर किंवा त्या शिक्षिकेवर कुठल्याही पद्धतीचा गुन्हा दाखल करणं किंवा या प्रकरणाची चौकशी करणं असा कुठलाही पुढाकार सुद्धा पोलिसांकडून घेतला जात नव्हता. याचमुळे खासदार नरेश म्हस्के यांनी जेव्हा या मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांची व्यथा ऐकून घेतली, तेव्हा त्यांना स्वतःला पोलीस प्रशासनाला आदेश द्यावे लागले. इतकंच नाही, जर तुम्ही 2 दिवसांमध्ये तात्काळ कारवाई केली नाही तर नागरिकांच्या रोषाला तुम्हीच सामोरे जा, अशा शब्दात खासदार नरेश म्हस्के यांनी पोलीस प्रशासनाला इशारा दिला होता. पोलिसांनी सुद्धा आता या प्रकरणात 2 दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन खासदारांच्या समोर दिले. शिवसेना शिंदे गटातर्फे संबंधित शाळा व्यवस्थापनाला निवेदन देऊन या शिक्षिकेचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. याच पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मानसिक सुरक्षिततेसाठी कुठल्या ठोस उपाययोजना करता येतील यावर सुद्धा विचारमंथन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. अशा पद्धतीच्या उपाययोजना शाळांकडून राबवण्यात याव्या अशी सूचना सुद्धा खासदारांनी केलेली आहे. तसंच दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही सुद्धा या प्रकरणी आवाज उठवत राहू अशी ग्वाही त्यांनी मृत विद्यार्थिनीच्या पालकांना दिलेली आहे. अर्थात खासदारांनी दिलेल्या ग्वाहीनुसार आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार ही कारवाई कधी होईल हे पाहणं आता सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे. बरं, या संपूर्ण प्रकरणात जरी कारवाई झाली, त्या शिक्षिकेला जरी शिक्षा झाली, तरी ज्या कुटुंबाने आपली 16 वर्षांची लेक गमावली आहे त्यांच्यावरती कोसळलेला दुःखाचा डोंगर आणि त्यातून सावरणं त्यांच्यासाठी किती कठीण असणार आहे हे तर शब्दातही मांडता येणार नाही. एकीकडे नवी मुंबईमध्ये देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होत असताना याच नवी मुंबई परिसरामधील एका कुटुंबातील एका 16 वर्षाच्या कन्येने अशा पद्धतीने घेतलेला हा आत्महत्येचा टोकाचा निर्णय, या दोन्ही घटनांमधील विरोधाभास यावर आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. नवनवीन घटनांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.